नमस्कार मंडळी. आजचा विषय आहे कोर्टाबाहेर सेटलमेंट करायच्या वेळेला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजूनी शांतपणे एक निर्णय घेणं. आता यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? सर्व गोष्टी रिटन मध्ये ठेवा. घाईमध्ये डिसिजन घेऊ नका. इमोशनल प्रेशरमध्ये साईन अजिबात करू नका. आणि पैसे, कस्टडी, प्रॉपर्टी सगळं क्लिअर असू द्या. फक्त तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवू नका. जर तुमची सेटलमेंट ही प्रॉपर असेल तर वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि मानसिक ताण कमी होतो. एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, कधीही अनफेअर सेटलमेंट एक्सेप्ट करू नका. प्रत्येक डॉक्युमेंट हे नीट वाचूनच साइन करा. आणि एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, शांतपणे घेतलेले योग्य निर्णय भविष्यातले मोठे प्रश्न नेहमी टाळू शकतात. आशा करते आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण ठरला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशाच सोप्या लीगल माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.